जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन काळातील विहीर लक्ष्मीनगर भागातील रेल्वे गेट लगतच्या खंडोबा महाराज मंदिराजवळ असून त्या विहिरीची शहरातील काही व्यक्तींकडून तोडफोड करून नेस्तानाबूत करण्यात येत आहे। सदर काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सर्व धनगर समाज बांधव तसेच लक्ष्मीनगर व खंडोबा मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे। नंदुरबार शहरातील सर्व धनगर समाज बांधवांतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लक्ष्मीनगर रेल्वे गेट खंडोबा महाराज मंदिराजवळ पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी पुरातन काळात या विहिरीची व मंदिर दगडी पायविहीर बांधली आहे। त्या विहिरीला आज सुद्धा चांगल्या प्रकारे पाणी आहे। परिसरातील बांधवांची पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भागत आहे। सदरची पुरातत्व विहीर जवळपास इसवी सन 1700 च्या कार्यकाळात पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर व विहीर त्या ठिकाणी बांधले आहे। ती आजपर्यंत व्यवस्थित आहे। आज 20 डिसेंबर 2025 रोजी मंदिर व विहीरलगत असलेले जागा मालक यांनी जेसीबी मागवून विहीर नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। बरीचशी विहीर तोडली गेली आहे। हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर धनगर समाज बांधवांना समजल्यानंतर तेथे जवळपास 100 ते 150 समाज बांधवांसह परिसरातील लक्ष्मीनगर व खंडराव महाराज मंदिर परिसरातील नागरिक जमा झाले व काम बंद करण्यात आले आहे। पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या वास्तूचे जतन करण्यात यावे। सदरील काम बंद करून जी तोडफोड झाली आहे ती जशीच्या तशी बांधून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर असे झाले नाही तर येणाऱ्या काळात परिसरातील नागरिक व धनगर समाज बांधवांतर्फे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनावर बारकू शिरोळे, दत्तू सूळ, काशी येडगे, देवा मानवर, प्रथम फाळके, साहिल फाळके, पंकज अग्रवाल, बिरजू म्हस्के, दीपक कोळी, दीपक जराड, सुरेश गोयकर, संदीप चौंडे, शुभम जाधव, लक्ष्मण गुळमकर, ज्ञानेश्वर बंडगर, अक्षय जाधव, रोहित साबळे, भूषण जराड, सचिन बंडगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज महालक्ष्मीनगर रेल्वे गेट खंडोबा महाराजजवळ जी अहिल्यादेवीची पुरातन अशी विहीर आहे। आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी अशाच अहिल्याबाईच्या विहिरी तयार झालेल्या आहेत, परंतु या ठिकाणी आता त्या विहिरी नष्ट करण्याच्या एकंदरीत प्रयोग लढले जातोय। एकंदरीत आम्ही हा जो प्रयोग होतोय हा प्रयोग थांबला पाहिजे, हे बांधकाम थांबलं पाहिजे। अहिल्यादेवी विहिरीचा या ठिकाणी बऱ्याचशा या जवळच्या लोकांना पाणी उपलब्ध होत होती। त्या ठिकाणी पाणी आजही जिवंत आहे, तरीही ते तोडले जात आहे। कोण तोडतंय, का तोडतंय हे अजून माहित नाही, परंतु जेणेकरून ही पुरातन वस्तू आहे। 2000 म्हणजे जवळजवळ 800 वर्षापूर्वी ही वस्तू आहे, तर या वस्तूला कोणीही नेस्तानाबूत करता कामा नये। आणि जवळजवळ या जर कधी नास्तव काम केलं तर पूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे सुद्धा या ठिकाणी सहकार्य राहील आणि ही मोठं आंदोलन केलं जाईल। तरी सर्व विनंती आहे की या विहीर आत्ताच्या आत्ता याचा बंदोबस्त झाला पाहिजे। नाही बंदोबस्त झाला, हे बांधकाम नाही थांबलं, आपलं तोडणं नाही थांबलं, तर आम्ही संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे संपूर्ण धनगर समाज आम्ही आंदोलन करणार आणि या आंदोलनातून जे काही घडेल ते शासनाला एक प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे ध्यानात घ्यावं लागेल असं। तरी कृपया विनंती आहे की हे काम आत्ताच्या आत्ता बंद व्हावं आणि आमचा जे निवेदन आहे ते निवेदन आम्ही कलेक्टर यांना देणारच आहोत। उद्या परवा आम्ही कलेक्टर संपूर्ण देणार आहोत आणि हे थांबलं पाहिजे अशी आमची सर्व बांधवांची, संपूर्ण नंदुरबारवासियांची, धनगर समाज बांधवांची अशी आग्रहाची विनंती आहे। तर याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब हे बांधकाम थांबण्यात यावे अशी विनंती आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर यांनी या भारताच्या अनेक मोगल निजाम काळातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला व अनेक मंदिरं
अनेक वस्तूंचं त्यांनी बांधकाम वगैरे केलंय. पण आज परिस्थिती अशी येऊन गेलेली आहे की आज त्यांच्या वस्तू आपलेच लोक तोडण्याचा ते प्रयत्न करतायत. तरी ह्या वस्तूचं एक हिंदू धर्माच्या नियमानुसार या हिंदू धर्माच्या रक्षक होत्या त्या अहिल्यादेवी होळकर, आज त्यांच्या वस्तू तोडल्या जातं म्हणजे हे आपल्याला फार लाजास्पद गोष्ट आहे. तरी ह्या गोष्टीचं एक धर्माच्या नावाने म्हणा, कैशाच्या समाजाच्या नावाने म्हणा, त्यांच्या कार्याकडे हे करून सर्व जाती समाजाच्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं व सर्वांनी या गोष्टीवर उठाव करावा व सर्वांनी या गोष्टीची मागणी करावी. आज सर्वांना मी सर्व समाज बांधवांना, सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करतो की यामध्ये जसे सर्व लोक समावित होतात धर्म जातीसाठी, तसं या गोष्टीसाठी सुद्धा सर्वांनी सामील व्हावा आणि ह्या प्रयत्न करावा हे मी सर्वांना विनंती करतो.